रोहा शहरातील भव्य आणि सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते दिनांक 12 सप्टेंबर रोजी संपन्न झाले। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात शुक्रवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून सुमारे 35 कोटी रुपये खर्चून हे सभागृह तयार झाले। या दिमागदार सोहळ्याचे प्रास्ताविक महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले, तसेच आमदार अनिकेत तटकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले। या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की डॉक्टर सी.डी. देशमुख यांना त्यांच्या गावाबद्दल नितांत प्रेम होते, म्हणूनच त्यांनी लंडन येथील आपल्या बंगल्याचे नाव रोहा ठेवले। खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर सी.डी. देशमुख यांचे नाव असलेल्या सभागृहाचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे असे आवाहन केले। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी रंगभूमी इतकी श्रीमंत आणि श्रेष्ठ रसिकांनी भरली आहे, दुसरी कोणतीही रंगभूमी नाही असे म्हटले, तर ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी रोह्यासारखे भव्य दिव्य सभागृह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवे अशी इच्छा व्यक्त केली। मध्ये पंतप्रधान पंडितजींनी सी.डी. देशमुख साहेबांची ओळख इंडियाज मोस्ट चार्मिंग मिनिस्टर अशा प्रकारची करून दिलेली होती। सुंदर अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं, दिसायलाही देखणं होतं, बुद्धिमत्ता पण होती। सगळे काही जे गुण असतात ते सगळे चांगले गुण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं काम आपल्या भारत देशाच्या करता करून दाखवलेलं आहे। इव्हन त्यांनी विविध क्षेत्रामध्ये देखील कर्तृत्वाची छाप पाडली। मी मागे एकदा बोललो होतो की डॉक्टर सी.डी. देशमुख साहेबांचं मन सदैव आपल्या ह्या जन्मभूमीशी म्हणजेच आपल्या रोह्याशी जोडलं गेलेलं, कारण रोह्याविषयी त्यांचं असलेलं प्रेम किंवा आस्था आणि आत्मीयता अनेक प्रसंगात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। आपल्या गावाचं रोहा हे नाव, तिथले संस्कार आणि तिथल्या आठवणी हे त्यांनी कायम स्वतःच्या मनाच्या कप्प्यामध्ये जपल्या आणि याची जिवंत साक्ष एक विशेष उदाहरण द्यायचं झालं तर सी.डी. देशमुखांचं जे लंडनमध्ये वास्तव्याला होते, त्यांनी तिथं बंगला खरेदी केलेला होता आणि त्या बंगल्याचं नाव देखील रोहा असंच त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं। परदेशात राहून देखील आपल्या स्वतःच्या गावाचं नाव जपावं, त्याचा सन्मान त्या ठिकाणी त्याला द्यावा, ही वृत्ती खरोखरीच अलीकडे सर्वांनाच, तुम्हाला मला पुढच्या पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारची आहे। तो माझ्या महाराष्ट्रात आहे, त्याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान त्या ठिकाणी निमित्ताने वाटतो। शेवटी अशा या सगळ्या कलाकृतींना आणि उद्याच्या भवितव्यात असलेल्या कलाकारांना एक योग्य व्यासपीठ असावं ही इच्छाशक्ती मनामध्ये होती। पूर्वीचं नाट्यगृह काही नैसर्गिक कारणाच्यामुळे जवळपास त्याचं आयुर्मानच संपुष्टात आलं होतं। नव्याने उभं करत असताना विचार मनामध्ये आला की 30-35 कोटी रुपयाचं उभं करायचं आहे, कसं आपण धाडस दाखवू शकतो। अनेक वेळेला हे धाडस करण्याचा मी प्रयत्न केला, पण त्या सगळ्या धाडसाचं रूपांतर प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये होण्यासाठी अजितदादा तुमचं मिळालेलं पाठबळ हे मोठ्या कामावरती नेहमीच सहाय्यभूत ठरलं, पण अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी निर्माण करता येऊ। आता आज तुम्ही दोघांनी या ठिकाणी कौतुक केलंय, आता माझ्या रोहेकर रसिक प्रेक्षकांची जबाबदारी राहील, हे स्वच्छ राहिलं पाहिजे, ते टिकलेही पाहिजे, याच्यात कुठलाही खाद्यपदार्थ आणण्याची परवानगी राहणार नाही। याचा सहज मानवी स्वभाव असतो की आलेलं तिथेच घ्यावं, तिथेच करावं, तिथेच टाकावं आणि मग अनेक गोष्टी निर्माण होत असतात। आज ज्या पद्धतीने ह्या दोघांनी कौतुक केलं, हे कौतुक पुढचे 5-10 वर्ष आपल्याला ऐकायचं असेल तर कलाप्रेमी प्रत्येकाने, जो रसिक प्रेक्षक आहे त्यांनी त्याच पद्धतीने या वास्तूचं, कारण ही वास्तू डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने उभी राहिलेली वास्तू आहे। शब्द उरत नाहीत आणि आज मला ते मगाशी आलेलं मी लगेच समोर बघितलं काय बांधलं, म्हणजे मी ह्या आधी या नाट्यगृहात शो केले, त्याच्यात तेव्हाचं नाट्यगृह आणि आत्ताचं नाट्यगृह यात केवढा मोठा कायापालट केला। आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू ती आहे की प्रत्येकाला नाटक किंवा इथला कार्यक्रम व्यवस्थित पाहते, कोणाचं मध्ये डोकं येणार नाही, कोणाचा पाय येणार नाही, असं एकदम म्हणजे आम्ही लंडनला वगैरे आम्ही काही शो केले होते मध्यंतरी, तर तिकडचे काही थिएटर्स पाहिले होते, तेव्हा इव्हन आपल्याकडे NCPA पण आहे जे पूर्ण असं आहे आणि वरून
लोकांचा म्हणजे मला असं वाटते, आता मी नाटकाचा प्रयोग करणारच आहे, पण एकंदरीत मला असं वाटतंय की ते प्रयोग चालू असताना जेव्हा हास्याची जी लाट येईल ना ती खळखळत असेल, गडगड 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 आमच्या इथे. कारण आम्ही नेहमीच विनोदी नाटकं करताना वगैरे आम्हाला ना त्याचं स्वरूप कळत असतं की हा आता ठीक आहे ऑडियन्स, हा ठीक रंगत नाहीये. इथे रंगणाऱ्याची गॅरंटी इथे बांधलेल्या नाट्यगृहामुळे दिसते, कारण कोणाला कुठेही काय दिसतं होणार नाही. या अनुषंगाने मला तटकरे साहेबांचं खूप कौतुक आणि संपूर्ण टीमचं कौतुक करावंच वाटतंय की एक चांगला विचार आणि चांगली गोष्ट. काय होतंय, आपण सगळ्याच बाजूने प्रगती करत असलो तरी आपला एक सांस्कृतिक ठेवा असतो, आणि आजही आम्ही सगळे आपण नशीबवान आहोत की ही नाट्यकला, साहित्य आपल्याकडे भरपूर आहे, नाट्यकला आजही तेवढ्याच जोरात चालते. मी बँकेत काम करत होतो तेव्हा सखाराम बाइंडरचा प्रयोग मी केला होता दिनानाथ नाट्यगृहात. तेव्हा मला नवीनच स्कूटर घेतली आणि इकडे कुठल्या तरी एका मंदिराचं उद्घाटन होतं देवळाचं, आणि ते उद्घाटन करून मी श्रीरामपूरला हरण कादंबरीवरच्या रंगनाथ पठारेंना भेटायला पण स्कूटरवर गेलो होतो. असा तो प्रसंग होता. आणि त्यानंतर आज मी इथं एका नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या ह्या आनंदाच्या सोहळ्याला मला इथं सन्मान दिला मला आणि मला बोलवलं, याचा मला एवढा आनंद आहे. आणि रोहेकरांसाठी अशी वास्तू बनली तिथे बघितले असं वाटतं की भरतनं सांगितलं त्याप्रमाणे एक असा फील येतो नटांना. समोर जर प्रेक्षक असले, त्यांची दाद चांगली असली की प्रयोग खुलणं म्हणजे काय असतं, त्याचा आनंद म्हणजे काय असतो, हा लवकरच मिळणार आहे. भरतला खूप खूप शुभेच्छा, त्याच्या प्रयोगाला खूप शुभेच्छा. आणि ह्या नाट्यगृह बांधणी, त्यांचं जे डिझाईन केलं आहे, त्याची साऊंड सिस्टीम केली, बसण्याची सोय केली, ही अतिशय गुड फील देणार आहे, चांगला फील देणार आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं अभिनंदन, शुभेच्छा. आणि लवकरच मी पण सखाराम बाइंडर नावाचं नाटक करतोय, ऑक्टोबरमध्ये ओपनिंग करतोय. मी आता सांगितलं त्याप्रमाणे आधी तिलाच बोललो की लवकरच असं सखाराम बाइंडरचा प्रयोग पण इकडे आपण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करू. या सोहळ्याला मुश्ताक अंतुले, मधुकर पाटील, सुधाकर घारे, विजयराव मोरे, विनोद भाऊ पाशीलकर, संतोष पोटफोडे, समीर शेडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, राजू जैन, अमित उकडे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रोह्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.